नमस्कार मित्रांनो, बालभारती रिवाइंडमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण एका अविस्मरणीय धड्याच्या आठवणीत रमणार आहोत. चला, आज आपण पुन्हा एकदा आपल्या बालपणात जाऊया, त्याच वर्गात, त्याच बाकावर, आणि आठवूया इयत्ता पहिली बालभारतीचा एक खूप साधा पण तितकाच मोठा अर्थ सांगणारा धडा, मी कोण. चला तर मग सुरू करूया. आठवते का हे कोडं? चाक फिरवतो घर घर, मडकी करतो भराभर. सांगा पाहू, मी कोण? अगदी बरोबर, हा आहे कुंभार, जो आपल्या कुशल हातांनी मातीच्या गोळ्याला किती सुंदर आणि उपयोगी आकार देतो. आता पुढचा ऐका. लाकूड कापतो, लाकूड तासतो, आऊत गाडी करून देतो. ओळखा बघू मी कोण? हो, हा आहे सुतार. आपल्यासाठी रोजच्या वापरातल्या वस्तू, अवजारं सगळं काही बनवणारा एक महत्वाचा कारागीर. आता जरा कान देऊन ऐका हा. लाल लोखंड, खाली ऐरण, वरून मारतो घण दणादण. सांगा मी कोण? बरोबर, हा आहे लोहार. तापलेल्या लाल भडक लोखंडाला घाव घालून मजबूत अवजारे आणि वस्तू घडवणारा. आणि हे तर लगेच ओळखाल. सोने घेतो, चांदी घेतो, दागदागिने करून देतो. मी कोण? हा आहे सोनार, ज्याच्या हातात कला आणि कौशल्य यांचा किती सुंदर मिलाप असतो, नाही का? बरं, आता त्यांची ओळख करून घेऊया, जे आपलं घर उभं करतात. विटा घेतो, चुना घेतो, घरे विहिरी बांधून देतो. मी कोण? हा आहे गवंडी, आपल्या सगळ्यांच्या सुरक्षित निवाऱ्याचा खरा शिल्पकार. आता पुढे पाहूया. सूत घेतो, मागावर घालतो, लुगडी धोतरे विणून देतो. बोला, मी कोण? हा आहे विणकर, जो अनेक धाग्यांना एकत्र गुंफून सुंदर वस्त्र तयार करतो. आणि हे कोण बरं? कोरे कापड घेऊन जातो, सदरे झबली शिवून देतो. सांगा पाहू, मी कोण? शिंपी, जो साध्या कापडाला आकार देऊन आपल्याला छान छान कपडे घालून देतो. आता पुढचं कोडं ऐका तर. चांबडे हेतो, खूप कमवतो, जोडे मोठा करून देतो. ओळखा, मी कोण? हा आहे सांभार, जो आपल्या पायांना आराम आणि आधार देणाऱ्या चपला जोडे बनवतो. आणि आता सगळ्यात महत्वाचे, शेत नांगरतो, पीक काढतो, कष्ट करून खायला देतो. सांगा, मी कोण? शेतकरी, आपला अन्नदाता, आपल्या संपूर्ण समाजाचा खरा आधारस्तंभ. ही फक्त काही कोडी नव्हती, हा तर आपल्या समाजाचा आरसा होता. या साध्या सोप्या ओळींमधून आपल्याला त्या सगळ्या साध्या पण कष्टकरी हातांची ओळख होते, ज्यांच्या श्रमावर आपला हा समाज उभा आहे. या कवितेचं सौंदर्य बघा ना, ती आपल्याला किती सहजपणे शिकवते की माती, लाकूड, लोखंड आणि कापड यांसारख्या सामान्य गोष्टींना आकार देऊनच आपलं जगणं समृद्ध होतं. हा धडा आपल्याला प्रत्येक कामाचा आणि काम करणाऱ्याचा सन्मान करायला शिकवतो. आणि हे शिक्षण फक्त पुस्तकातलं नव्हतं. आठवतंय त्या काळातले आपले गुरुजी? ते आपल्याला फक्त अक्षर वाचायला नाही शिकवत होते, तर एकात्मता, सहिष्णुता आणि श्रमाचा आदर म्हणजे काय ही खरी जीवनमूल्य आपल्यावर बिंबवत होते. आठवते का ती जिल्हा परिषदेची शाळा? तो वर्गात येणारा मातीचा सुगंध, ती काळी पाटी आणि तो खडू? मी कोण? हा प्रश्न खरं तर फक्त त्या धड्यापुरता नव्हता, तर आपण एक समाज म्हणून कोण आहोत या मोठ्या प्रश्नाची ती पहिली पायरी होती. तो आपल्याला माणूस म्हणून घडवणारा होता. तुम्हाला आठवतो का हा धडा, मी कोण? तुमच्या जिल्हा परिषद शाळेचं नाव काय होतं? आणि आठवतंय का त्या गुरुजींचं नाव, ज्यांनी तुम्हाला हा धडा इतक्या प्रेमाने शिकवला? तुमच्या आठवणी आमच्यासोबत नक्की शेअर करा. आणि बालपणीच्या अशाच प्रवासासाठी बालभारती रिवाइंड चॅनलला जॉईन करायला विसरू नका.